नमस्कार, माझं नाव अंकिता आणि मी निरामय हेल्थ फाउंडेशनमध्ये. बरं, तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना म्हणजे सध्या बालपणाला नाही म्हणत आहे मी, पण एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आपण जिथे राहतोय, आपण ज्या घरात राहतोय, आपण ज्या परिसरात राहतोय, तिथे वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील बरीचशी बालकं राहत असतात आणि त्यांच्यासाठी जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आज मी तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. बरं, या शुभेच्छांच्या निमित्ताने जाणीव करून देत आहे की आपण आपल्या ह्या आजूबाजूला असणाऱ्या वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी जबाबदार व्यक्ती आहोत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आणि हे विसरून आपल्याला चालणार नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, या बालदिनाच्या निमित्ताने आपण काही पालकांची मतं जाणून घेणार आहोत की काय किती लोकांना, किती पालकांना माहिती आहे बालदिन म्हणजे काय, किंवा बालदिनाबद्दल तरी माहिती आहे का, किंवा सुरक्षित व्यक्ती कोण आहेत. तर हे आपण थोडंसं समजून घेऊया. चला तर मग काही पालकांना आपण भेटूया. या. नमस्कार ताई. ओके, वो थक जाता है. किधर है बच्चा आपका? ओके, चलो तो आपके बच्चे के साथ जरा बात करते हैं. किधर है बच्चा आपको? हैप्पी चिल्ड्रंस डे. मुझे जस्ट यही जानना था कि चिल्ड्रंस डे है ये पता तो चला, पर चिल्ड्रंस डे के दिन क्या करते हैं? सेलिब्रेट करते हैं. ओके, तो एंजॉय करते हैं, यानी कि बच्चों को जिस चीज़ में खुशी है वो खुशी हम देते हैं. तो वही मैंने दीदी से पूछा कि बाबा फिर घर में क्यों नहीं फिर हम लोग करते हैं? वही कर ट्यूशन में भेजते करके स्कूल में होता है, ट्यूशन में होता है, घर में क्यों करना? ओके, चलो, तो ये भी बात मैंने आपकी मान ली. पर अभी ये मुझे बता दीजिए कि ये चिल्ड्रंस डे करना क्यों? स्कूल में सेलिब्रेट करते हैं. ओके, तो सिर्फ सेलिब्रेट करना यही सोच के हम करते हैं. वो बच्चों का दिन होता है. वो बच्चों का दिन होता है. ओके, तो फिर ये दिन से जुड़ा हुआ क्या एंजॉय वो लोग का दिन होता है. एंजॉय तो सिर्फ एंजॉय करना इतना ही है, बाकी कुछ जानकारी बच्चों को देना जरूरी है. क्या जानकारी देना जरूरी है? आपको पता नहीं आज क्या है? देखो, तो बच्चों को पता है कि आज चिल्ड्रंस डे है, पर हमारी माँ को नहीं पता है कि आज चिल्ड्रंस डे है. माँ है ना? नानी है. नानी को पता ही नहीं चिल्ड्रंस डे आज. ओके, माँ को पता है चिल्ड्रंस डे नहीं पता आज क्या है. आज क्या है? ओह माय गॉड, मेरे बच्चों को पता है पर दीदी को नहीं पता है. क्यों बाबा ऐसे? स्कूल में कुछ सेलिब्रेशन है? नहीं है. तो फिर मम्मी घर पे करने वाली है कि नहीं? आपको पता भी नहीं था कि आज क्या है. और क्या जानकारी है आपको? ये जो बाल दिन हम मनाते हैं आज के दिन 14 नवंबर जो है, इस दिन हम बाल दिन मनाते हैं, जो कि सिर्फ बच्चों से जुड़ा हुआ है और बच्चों की खुशियारी के लिए, उनकी सुरक्षितता के लिए हम लोग करते हैं. तो आपको नहीं करते. थँक्यू. 2 मिनिटामध्ये, पटकन 2 मिनिटामध्ये मला पटापट हो. तुम्हाला माहिती आहे बालदिन आहे? तुम्हाला माहिती आहे बालदिन आहे? मग काय आहे बालदिनानिमित्त काय होणार? चाचा नेहरू निमित्त कार्यक्रम आहे. ओके, चाचा नेहरूंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे. मग आपल्या मुलांना काय घेऊन जाईल? शाळेत बोलवलंय. मुलांना माहीत असावं की बालदिनानिमित्त कसा कार्यक्रम केला एक चांगली गोष्ट आहे की त्यानिमित्ताने आपले जे चांगलं काम करून नेते झालेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती हे केलं जातं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट, या बालदिनानिमित्त आपल्याला, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बाळाला काय माहिती गेली पाहिजे त्याच्या संदर्भात, त्याच्या संबंधी? मला चांगलं आपल्या भारत देशामध्ये ज्ञान मिळालं पाहिजे की आपल्या भारत देशात किती महान नेते होऊन गेले आणि आपले ते वारसा आपण पुढे बरोबर, अगदी बरोबर. पण मग आता दुसरा प्रश्न माझा असा आहे, हे सगळं मी आता भारताबद्दल, आपल्या भारताच्या संबंधित माहिती मिळायला पाहिजे, अगदी मान्य आहे, आणि मुलाला ती शिक्षणातून मिळणार आहे, अशा विविध उपक्रमातून मिळणार आहे. पण मुलाला त्याच्या संबंधित, त्याच्या सुरक्षिततेसंबंधित माहिती कधी मिळणार? तुम्हाला माहिती आहेत का बालअधिकार आहेत आपल्या मुलांसाठी? जसे आपल्यासाठी अधिकार असतात तसे मुलांसाठीचे अधिकार असतात. तुला माहिती आहे का? गुड टच बॅड टच माहिती आहे? काय बरं गुड टच बॅड टच? असतो. हां, बॅड
हा छान अगदी मस्त भेटून चाललेले आहात. आज काय आहे? बालदिन आहे. मग आज काय बालदिनानिमित्त काय सेलिब्रेशन आहे? शाळेमध्ये काय आहे? प्रोग्राम आहे? ओके. शाळेमध्ये मला सांगा, मुलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे? आईच आहे. वडील. आईच असं म्हटल्यानंतर वडील जोडतात. आधीच का नाही वडील आपण जोडत आहे? आई वडील दोघंही आहे. फक्त आई वडीलच आहेत का? आजी आजोबास म्हणजे फक्त घरातली व्यक्ती जबाबदार आहेत का? बाहेर येणारे जाणारे म्हणजे रस्त्याने मुलं शिकत असतील तर येणाऱ्यांनी पण साईड दिले पाहिजे. गाडीतून याच्यातून प्रवास करत असेल किंवा त्याची पण साईड घेतली पाहिजे. बाबा इकडून नाही इकडून जा. पण सुरक्षितता म्हणजे आता सध्या जे आपल्या समाजामध्ये अत्याचार चालले, बलात्कार चाललेले आहेत, लहान मुलांवरती स्पेसिफिक होत आहे, तर मग मुलींवरतीच होत आहे. मुलींवरती असं आपण म्हणू शकतो, पण मुलांवरती सुद्धा होतात. तर मग या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जर बघितलं तर मग जबाबदार कोण कोण येतं असं बघायला गेलं म्हणजे जबाबदार व्यक्तीने कोणी कोणी जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या समाजातील मुलं सुरक्षित राहिली पाहिजेत. एरियामध्ये असेल मेन माणसं त्यांनी पण घेतली पाहिजे. सगळ्यांनी घेतली पाहिजे. मुलंही सगळ्यांसाठीच असतात. मुलंही देवासाठी. मग फक्त माझंच मुलं असं समजून चालेल का? नाही. तर समाजातील इतर मुलं सुद्धा लहान मुलांसारखी आहेत आणि देवाकडची फुले. येस. सो हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि मम्माला सुद्धा जबाबदार व्यक्ती हॅपी चिल्ड्रन्स डे. काय बाळा? हॅपी चिल्ड्रन्स डे. आज छान छान कपडे घालून चाललंय. शाळेमध्ये चाललंय का? आज काय सेलिब्रेशन आहे? काय सेलिब्रेशन आहे? काय माझा हात पकडतोयस? बरं मला सांगा, मी काही 1-2 प्रश्न विचारेन तुम्हाला. चिल्ड्रन्स डे आहे. मला सांगा, मुलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे? आई. फक्त आई आहे? वडील पण आहे. वडिलांना ठेवता कुठे रे तुम्ही लोक? फार सेफ मध्ये ठेवता. वडील पण आहेत ना? ओके. मग आई वडील अजून कोण आहेत जबाबदार व्यक्ती? आई बाबा झाले. अजून बहीण. अजून घरातल्या व्यक्तीला घरातले व्यक्ती आहेत. पोलीस आहेत. शाळा आहे. मुलं जिथे जिथे आपली जोडली जातात तिथे तिथे असणारी प्रत्येक वयस्कर व्यक्ती, प्रौढ व्यक्ती ही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहे. 14 नोव्हेंबर आहे. तारीख कळली मला. पण आज काय आहे? फायनली रे देवा, लक्षात आहे. आज काय आहे बरं? आज काय इतकी छान मस्त बनवून गेलीस. शाळेत चाललीस ना? का बरं? कसलं गं? बालदिनानिमित्त फंक्शन आहे तुझं पण? वाव. माझ काय तुझा डान्स वगैरे आहे? बालदिन आहे. पण मला थोडंसं समजून घ्यायला आवडेल की बालदिन म्हणजे नेमकं काय? हा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नागरिकांसाठी शाळा ओपन केली. शाळा ओपन केली. सॉरी, पण आपल्याला नाही माहितीये का? नाही माहिती. ठीक आहे, नाही माहिती, पण माहिती करून घ्यायला आवडेल का? मग कधीतरी येत जा. आम्ही छान छान सत्र घेतो पालकांचे. त्या सत्रामध्ये आम्ही माहिती देतो. मग येत जा. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही हा व्हिडिओ तुमचा यासाठी घेतोय की किती पालकांना माहिती आहे. आज बालदिन हे माहिती असतं, पण त्या बालदिनाचं महत्त्व काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंचा बड्डे असतो, 100% मान्य. पण आजच्या सध्याच्या समाजामध्ये आपल्या मुलांच्या संदर्भात आपल्याला किती माहिती आहे? बालदिन म्हणजे फक्त एका स्पेसिफिक दिवशी बालदिन साजरा करायचा का? तर नाही ना, नेहमीच बालदिन साजरा केला पाहिजे. कारण आपण पालक म्हणून आपल्या मुलांसाठी कोण आहोत? जबाबदार व्यक्ती आहोत. तुमच्या मुलांची सुरक्षितता. आता तुम्ही तुमच्या मुलांना एकटं सोडाल का शाळेमध्ये? काय एवढी धावपळ करून सोडायला जात आहे? काय जात आहे? हेच वेगळं आहे ना, सध्याचं वातावरण वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांच्या प्रती जबाबदार व्यक्ती आहोत. पण आपण आपल्या मुलांच्याच प्रती जबाबदार आहोत का? नाही. आपल्या आजूबाजूला इतर असणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी पण जबाबदार आहोत. ही जाणीव आपल्या सगळ्यांना व्हावी म्हणून तो छोटासा व्हिडिओ मला काढायचा होता. पण आपल्याला माहिती नाहीये, तर ती माहिती करून घ्या. कारण आपण बऱ्याचदा मोबाईलवरती बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतो. तर थोडी मुलांच्या संदर्भात असणारी माहिती करून घ्या आणि तुमच्या मुलांची सुरक्षितता जपा. सो हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे. आवाज कुठे गेला? मुलाचा आवाज कुठे गेला? हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे.